नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आज आपण ज्या नाटकाबद्दल बोलणार आहोत आणि ज्या नाटकातल्या कलाकाराशी, दिग्दर्शिकेशी आपण चर्चा करणार आहोत, ते आहे शांता गोखले यांच्या जस्टिस अँड ट्रूथ 4 मोनोलॉग्स या पुस्तकावर आधारित असलेलं समथिंग लाईक ट्रूथ हे नाटक. याचं नाट्य रूपांतरण झालं आणि पर्णपेठे ही जी एक अतिशय चांगली गुणी अशी अभिनेत्री आहे मराठीमधली, तिने हे नाटक दिग्दर्शित केलं. त्या नाटकाचा प्रयोग ती तुमच्याकडे घेऊन येते आणि ह्या नाटकाचे अनेक प्रयोग होत आहेत. स्त्रीत्वाचा शोध, सत्याचा शोध आणि वेगवेगळ्या भागातल्या स्त्रियांचे, वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रियांची 4 पात्र आहेत आणि त्यातून एक अतिशय आशयगर्भ असं हे नाटक तुमच्या समोर येतं. प्रायोगिक नाटक आहे आणि त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी येत आहेत. आपण या सगळ्या टीमशी या नाटकाबद्दल चर्चा करणार आहोत. पर्णपेठे दिग्दर्शक म्हणून आपल्याला इथे दिसणार आहे आणि तिच्यासोबत तिची सगळी या नाटकामध्ये काम करणाऱ्या या सगळ्या पॉवरफुल अशा कलाकार आहेत, त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी. तर समथिंग लाईक ट्रूथ हे जे नाट्य रूपांतरण झालं शांततांच्या पुस्तकावर आधारित, तर तुला का वाटलं की याच्यावर नाटक करावं, याच्यात काय बदल थोडेफार, कारण प्रयोगाच्या दृष्टीने काही बदल पण करायला लागतात. हो, तर ते सगळं करणं कसं होतं आणि मला तुझ्या सगळ्या पात्रांची तूच ओळख करून द्यावीस असं पण वाटेल. नक्की. शांता गोखले या मराठी रंगभूमीवर, भारतीय रंगभूमीवर जे आम्ही कलाकार काम करतो त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. अनेक त्यांची चांगली नाटकं, त्यांचं लिखाण, त्यांचं जे त्यांनी क्रिटिकल कलेवरचे लिहिलेले लेख आहेत किंवा त्या पेपरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या नाटकांचे रिव्ह्यूज लिहायचे, ते आम्ही अनेक वर्ष वाचत आलेलो आहोत. त्यांचं बोलणं, त्यांची भाषणं ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे माझ्यासाठी त्या कायमच एक इन्स्पिरेशन होत्या. आणि जेव्हा मला मनात असं वाटत होतं की अभिनय जे मी करते त्याच्यातनं मला माझी पूर्ण व्यक्तता सापडत नाही, कारण काय आपण बरेच वेळेला वेगळं जेव्हा कुठेतरी लिहिलेलं असतं, बसवलेलं असतं, तेव्हा त्यांच्या गोष्टीचा भाग असतो. मग मी विचार करत होते की मला जर व्यक्त व्हायचं असेल, मला काहीतरी म्हणायचं असेल, तर मला कशातनं व्यक्त होता येईल. ह्याच्यासाठी मला नाटक हे माध्यम अर्थातच खूप जवळचं वाटलं आणि त्या सगळ्यात मी अनेक वर्षांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं. मी कॉलेजमध्ये काही नाटकं बसवली होती, पण त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ अभिनयच करत होते. तर त्या काळात मी अनेक पुस्तकं वाचत होते ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य या थीमबद्दल मी वाचत होते किंवा समानतेबद्दल वाचत होते, फ्रीडम, जस्टिस या सगळ्याबद्दल वाचत होते. आणि गुरमेहर कौर नावाची एक लेखिका आहे, तरुण लेखिका आहे, तिचं स्मॉल ॲक्ट्स ऑफ फ्रीडम नावाचं एक पुस्तक आहे, जे मी वाचताना मला असं वाटत होतं की या पुस्तकावर आपल्याला काही करता आलं तर खूप मजा वाटते. कारण काय, तिचे वडील कारगिल युद्धात शहीद झाले होते आणि त्याच्यानंतर तिला सगळं युद्ध म्हणजे काय, व्हायलन्स म्हणजे काय, देशादेशातलं जो तणावपूर्ण वातावरण असतं त्याच्यात घरातलं कुटुंबाचं वातावरण काय होतं या संदर्भात तिचा तो सगळं शोध त्या पुस्तकात होता. तर ते नाटक मला करायचं होतं, पण ते काही कारणांनी मला करता नाही आलं. त्याचे परमिशन्स आणि राईट्सचा प्रश्न झाला. म्हणून मी त्या अनुषंगाने अनेक गोष्टी वाचत असताना मला हे नाटक हाती लागलं आणि असं वाटलं की नेहमीच्या नाटकासारखं याचं स्ट्रक्चर नाही आहे की 2 पात्र एकमेकांची बोलत आहेत किंवा सीन स्ट्रक्चर आहे, त्याचं नरेटिव्ह लिनियर आहे, असं जी अदरवाईज नाटकं करायची सवय असते तसं पद्धतीचं हे नाटक नव्हतं. ते 4 गोष्टी होत्या, 4 बायका स्वतःची स्वगत बोलत आहेत, असं इतकं ते साधं स्ट्रक्चर असलेलं नाटक होतं. तर मला वाटलं की ह्याच्यातली जी नाट्यमयता आहे ती शोधायला खूप मजा येईल. त्याच्यातल्या बारीक गोष्टी आहेत. त्या नाटकात संगीताचं काही लिहिलेलं नाही आहे, शारीरिक हालचालींबद्दल त्या नाटकात लिहिलेलं नाही आहे. तर या 4 गोष्टींचा सेट कसा असेल, म्युझिक कसं असेल, शरीराचं काय होईल, त्या बायका दिसतील कशा, या सगळं मला असं वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे, एक्सायटिंग आहे. आणि मला दिग्दर्शन करायचं जर असेल तर या पद्धतीचं मला काहीतरी वेगळा, म्हणजे त्याच्यात सगळं क्रिएटिव्ह फ्रीडम आहे. तुम्ही जे कराल ते, कारण त्याची तुलना दुसऱ्या कशाशी होणार नाही. बरोबर. पण मग प्रत्येक, कारण हा वेगवेगळ्या विश्वातल्या या महिला ज्या येत आहेत आणि हे करतात. मला आठवतं एक ब्लूमक नावाचं एक नाटक, तुम्ही बघितलं अतुल कुमारचं. ॲब्सोल्युटली. आणि तो एक फॉर्मॅट तसंच थोडासा हे काम म्हणजे मोनोलॉग्स आहेत म्हणून मोनोलॉग्स आहेत. त्या 4 बायका आपापल्या गोष्टी सांगतात आणि या 4ही बायका वेगवेगळ्या देशातल्या आहेत, वेगवेगळ्या काळातल्या आहेत, वेगवेगळ्या वयाच्या आहेत. त्यामुळे आपल्याला
जी गोष्ट आपण त्यांच्या बघतो आहोत त्याच्यात त्या अर्थाने त्या प्रत्येकीची गोष्ट वेगवेगळी असली तरी त्याच्यात एक समान धागा आहे. त्याच्यामध्ये एक शोध आहे, सत्य म्हणजे काय ह्याचा शोध त्या चारही बायका आपापल्या पद्धतीने घेतात. तर क्रिएटिव्ह फ्रीडम तर होतंच तुम्ही म्हणालात तसं, पण ह्याचं स्ट्रक्चर आम्ही त्याला बांधलेलं आहे. म्हणजे त्या नुसत्या गोष्टी तर आहेतच, पण त्याच्यात खूप महत्त्वाचा भाग संगीताचा आहे. खूप महत्त्वाचा भाग हा शारीरिक हालचालींचा आहे. आपल्याकडे जेव्हा नाटक बसलं जातं तेव्हा आधी एक सीन ब्लॉक केला जातो, मग म्युझिक दिलं जातं, लाईट्स दिले जातात. तर आमचा प्रयत्न असा होता की रिहर्सलच्या पहिल्या दिवसापासून टेक्स्ट, म्युझिक आणि मूव्हमेंट ह्याचं एकत्रित काय नातं आपल्याला शोधता येईल. त्यामुळे रिहर्सलच्या पहिल्या दिवसापासून संगीत या नाटकात काय सहभाग संगीताचा असणार आहे ह्याचा विचार आम्ही सुरू केला होता. तर मला असं वाटतं त्याची प्रोसेस त्यामुळे आम्ही एक्सप्लोअर केली. खूप कोलॅबोरेटिव्ह हे सगळं काम होतं. तुम्ही म्हणालात तसं मी ओळख करून देते. आज या ज्या चारही अभिनेत्री आहेत ह्या आपापल्या त्यांचं काम खूप अनेक वर्ष करत त्या आलेल्या आहेत. अश्विनी गिरी त्यांना तर आपण ओळखतोच. त्या स्वतः एक उत्तम शिक्षिका आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्या शिकून आलेल्या आहेत आणि अश्विनीताईबरोबर मी सिनेमांमध्ये कामं केलेली होती आणि माझ्या वडिलांच्या नाटकातसुद्धा तिने काम केलं होतं. पण अनेक वर्ष त्या अर्थाने आम्ही एकत्र काम केलं नव्हतं आणि मला असं वाटत होतं की हे नाटक वाचल्यावर मी तिला विचारलं होतं की तू करशील काय नाटकात काम, कारण काय तिच्याकडे एक इंटेन्सिटी आहे, एक सच्चेपणा आहे अश्विनीताईच्या असण्यात. तर मला असं वाटलं की तो या गोष्टीचा गाभा होऊ शकतो, या नाटकाचा गाभा होऊ शकतो. तर अश्विनी गिरी आपल्याबरोबर आहेत. शर्वरी देशपांडे ही सुद्धा अनेक वर्ष नाटक करते. ती उत्तम गायिका आहे. तिने आत्ता नुकतंच राजाधिराज नावाचं एक मोठं म्युझिकल झालं, NMSCCचं प्रोडक्शन होतं किंवा मीरा नायरचं मॉन्सून वेडिंग नावाचं नाटक होतं, त्याच्यात तिचा खूप महत्त्वाचा रोल होता. आत्तासुद्धा ती क्वीन नावाच्या नाटकात काम करते. तर हिंदी इंग्लिश नाटकांमध्ये ती बऱ्यापैकी काम करत असते आणि त्या अर्थाने पुण्यात येऊन तिने केलेलं हे पहिलंच नाटक आहे. दुषा ही पण खूप चांगली ॲक्ट्रेस आहे. दुषा मुंबईला एक ड्रामा स्कूल नावाची इन्स्टिट्यूट आहे, तिकडची ती ट्रेंड ॲक्टर आहे. अनेक वर्ष तीसुद्धा खूप चांगल्या नाटकात काम करते. मोहित टाकळकरांचं लव्ह अँड इन्फॉर्मेशन नावाचं नाटक होतं किंवा सुनील शानभागांचं बॅरिकेड नावाचं नाटक होतं, त्याच्यात तिने काम केलं. आता ती नवीन फिल्म्समध्ये सुद्धा काम करते. आपल्याला आता पुढच्या काही काळात ती फिल्म्समध्ये सुद्धा दिसेल. आणि कल्याणीला पण आपण गेले काही वर्ष बघतो आहोत सिनेमात, नाटकात. ती पण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची पासआउट आहे. या चौघीजणी खूप चांगल्या ट्रेंड ॲक्टर्स आहेत. शर्वरीसुद्धा परदेशी ट्रेनिंग घेऊन आलेली आहे. कल्याणीला अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपण बघितलं आहे. दूर नावाचा तिचा सिनेमा खूप प्रसिद्ध आहे. अनेक नाटकांमध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे. सत्ता बिलव्ड नावाचं एक नाटक चांगले सपन सारण यांनी दिग्दर्शित केलेलं. तर अशा या चौघीजणी आहेत. आणि आभा सौमित्र म्हणून आमची संगीतकार आहे, जिने नाटकाला म्युझिक पण दिलं आणि ती लाईव्ह परफॉर्मन्स पण दिली. अशी मी ती पहिल्यांदा तुमच्याकडे आता परत की हे नाटक कुठेतरी स्त्रीत्वाचा शोध घेणारं, त्यांच्या संघर्षाचा शोध घेणारं आणि सत्याचा शोध. तर तुम्हाला या नाटकाने नेमकं काय दिलं, तुमचं पात्र नेमकं काय आहे, आणि कसं होतं की एखाद्या कलाकृतीबरोबर जेव्हा आपण समरसून काम करतो तेव्हा एक लाईफ लेसन पण आपल्याला मिळतं. पहिल्यांदा मला असं नाटकाबद्दल सांगायच्या दोन गोष्टी वर्णात सांगत होती. तेव्हा या नाटकाच्या पूर्ण प्रोसेसमध्ये कधीही असं झालं नाही की एक ठोकळेबाज नाटक बसवण्याची पद्धत असते ना, तसं हे नाटक अजिबात बसवलं गेलं नाही. त्यामुळे आम्हा चौघींनाही एक वेगळ्या प्रोसेसमधनं जाता आलं. चारही रिअल लाईफ केसेस आहेत, ते कुठेतरी घडून गेलेलं आहे आणि ते आम्हाला परत रिक्रिएट करायचं आहे, ते अनुभवायचं आहे आमच्या परफॉर्मन्सेसमधनं. आणि दुसरं महत्त्वाचं मला असं सांगायचं वाटतं की मोनोलॉग करणं हे कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी खूप चॅलेंजिंग, आव्हानात्मक गोष्ट आहे आणि तेवढीच ती फार मजेदार पण आहे. म्हणजे एकदा नाटक बसून झाल्यानंतर मोनोलॉग जेव्हा सादर केला जातो तेव्हा तुम्हाला
कुठलाही को ॲक्टर मदतीला नसतो, जे आम्हा सगळ्यांना नाटक करणाऱ्यांना सवयीचं आहे की मी संवाद बोलणार आहे, मी ॲक्शन रिॲक्शन आमची होणार आहे, माझं काही चुकलं तर मला कोणीतरी सांभाळायला असणार आहे, मी काही चुकले फंबल झाले तर दुसरं कोणतरी आहे. या नाटकामध्ये आम्ही चौघीजणी जे काही 25, 30, 35 मिनटं बोलत असतो तो एक फार काय म्हणूया फार मॅजिकल अनुभव असतो. आणि जसं तुम्ही विचारलं की कॅरेक्टर जेव्हा अशा पद्धतीचं असतं जे म्हणजे हिस्ट्रीमध्ये ते घडून गेलेलं आहे, ती खूप मोठी एक केस आहे. अशी बाई जी आपल्या नवऱ्यासाठी लढत आहे, झगडत आहे, 5-5, 6-6 वर्ष त्याला देशद्रोही म्हणून त्याला पूर्ण उम्रकैद की सजा होती असं म्हणून त्याला पूर्ण त्याचं देहांत प्रायश्चित्त असं म्हणतात मला वाटतं मराठी. तर अशा बाईचा परत परत असं मला जाणवतं की हा अनुभव कुठल्याही माणसाला मिळू नये आयुष्यात असं ते वाचल्यानंतर आम्हाला झालं. आणि मग त्याचा रिसर्च करणं आणि मग ती बाई आणि तिचा जो प्रवास आहे त्याच्याबरोबर अनुभूत होणं आणि मग प्रत्येक प्रयोगागणिक ते जगून बघताना अजून हे वाटणं की अशा पद्धतीचं जगणं ही लोकं कसं सहन करत असतील आणि कसं त्याच्यातनं पार पाडत असतील आणि ते सगळं घडून गेल्यानंतर त्यांचं जगणं पूर्ववत होत असेल का. तर हे सगळे प्रश्न पडत राहतात. पण परत असं आहे की नाटक हा आमचा सगळ्यांचा व्यक्त होण्याचं माध्यम आहे, त्यामुळे अशा पद्धतीची पात्र भूमिका मिळणं हे फार क्वचित घडतं. म्हणजे अशा पद्धतीचं पात्र करायला मिळणं आणि ते नाटक वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये सिलेक्ट होणं आणि वेगवेगळ्या प्रेक्षकांसमोर आम्हाला ते सत्य किंवा जे काही त्या केसेस मागचं जे काही घटना घडल्या ते मांडता येणं शोधत. तर त्यामुळे अभिनेत्री म्हणून नाटकाची मजा असते. प्रत्येक प्रयोगाकडे नवीन काहीतरी साक्षात्कार होतात आणि माणूस म्हणून एक सुन्न होणं असतं प्रत्येक प्रयोगाकडे की हे अवघड आहे. म्हणजे अशा पद्धतीचं जगणं जे कोणी जगत असतात आणि ते आहेत आपल्या आसपास तशी माणसं, तर ते तसं कोणाला मिळू नये असं सतत वाटतं. शर्वरी, तू नेमका कुठल्या, कारण इथे सगळे डेमोग्राफिक्स वेगवेगळे, तुझी भूमिका नेमकी काय आहे? माझी भूमिका ॲक्च्युली सगळ्यांच्या कॅरेक्टर्सपेक्षा खूप वेगळी आहे. ॲज अपोज टू ती ऑप्रेसर म्हणून आम्ही तिला एक्सप्लोअर करतोय की ती आमच्या दोघांची स्टोरीज कनेक्टेड आहेत. तिच्या हजबंडबरोबर ते झालं ते समहाऊ माझ्या कॅरेक्टरमुळे किंवा तिच्या थ्रू होतं. आणि ती जनरली एक प्रेज्युडिस्ड अशी एक बाई आहे आणि आपल्या आसपास जे प्रेज्युडिस्ड लोक असतात किंवा बिगड्स आपण जे म्हणतो किंवा जे लोकांवरती कम्युनिटीजवरती हेट करतात आणि त्याचं ते काही कारणं असतात, तर ती स्टोरी कुठून होते ती म्हणजे तशी तुझा आहे. पात्राला निगेटिव्ह शेड आहे. मला नाही वाटत, म्हणजे नाही ती फॉर शुअर, पण ते एक्सप्लोरेशन आहे मोर दॅन मीनिंग. की ती नेगेटिव्ह आहे का नाही हे आपल्याला अनुभवायचं आहे ॲज अपोज टू डिसाइडिंग. तर तो एक्सपिरियन्स जो आहे तो खूप माझ्यासाठी खूप अमेझिंग आहे की आपण त्या जर्नीवर जातो तिच्याबरोबर की ती तिकडे कशी पोचते, ती त्या हिटफुल मोमेंटपर्यंत कशी येते. आणि ते आय होप इज अंडरस्टँडेबल अँड रिलेटेबल टू एव्हरीवन, नॉट टू एम्पथाइज बट टू अंडरस्टँड. त्या अर्थाने कुठलंच पात्र हे विलन किंवा हिरो नाही या नाटकातलं. म्हणजे प्रत्येक पण माणूस म्हणून सुद्धा असं एक ब्लॅक अँड व्हाईट शेड्स आपल्याला असतात. पण म्हणजे हे चांगलं आहे किंवा वाईट आहे असं त्यांना आपल्याला लेबल नाही करता येतं. तिचं पात्र त्या अर्थाने खूप कॉम्प्लेक्स आहे की जी स्वतःच शोधती आहे की काय बरोबर आहे काय चूक आहे. त्याच्यामुळे त्या अर्थाने खूप कॉम्प्लेक्स पात्र आहे. कल्याणी, तुझं पात्र नेमकं काय आहे एक, आणि त्या भूमिकेकडे बघताना मला मी अजून प्रयोग पाहिलेला नाही, प्रयोग पाहणार आहे. एक सुसूत्रता असतेच, म्हणजे जरी मोनोलॉग्स असले तरी त्यामध्ये एक समान धागा कुठेतरी असतो. तुझं पात्र आणि
मग बाकीच्या कॅरेक्टरशी तुझं कशी लिंक आहे? मी एका तरुण एका पॉईंटला एका 35शीत आलेल्या एका पत्रकारितेची भूमिका यात करते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ती मुलगी पत्रकार आहे, पण ती तिथपर्यंत पोहोचली आहे, ती कुठेतरी इन्स्पायर झाली आणि ती आधी काहीतरी वेगळं करत होती आयुष्यात. पण मग तिला आयुष्याची नेमकी परिभाषा काय, पर्पज सापडणं, खरी गोष्ट सांगणं, ती ट्रूथला बोलण्यासाठी जे करेज लागतं त्या करेजमुळे ती इन्स्पायर्ड झाली एका व्यक्तीमुळे. आणि नंतर आत्ता ती एका अशा ठिकाणी आहे की ज्या व्यक्तीमुळे ती इन्स्पायर्ड होती ती व्यक्ती ऑलरेडी दिवंगत आहे आणि ती व्यक्ती ऑलरेडी एका फारच पॉलिटिकल प्लॉटची शिकार बनलेली आहे. कारण त्या व्यक्तीने खरं बोलण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट घडते श्रीलंकेत. सो लसंत विक्रमातुंगे ह्या पत्रकाराला असॅसिनेट करण्यात आलं होतं आणि त्याच्या आसपास त्यावेळेला जी परिस्थिती होती आणि जे काय. सो ही मुलगी आजमध्ये थांबून म्हणजे 2021मध्ये थांबून मागे वळून पाहते की तुझी जर्नी कशी होती, तुला हे प्रश्न पडलेत का रे? मला आज हे प्रश्न पडलेत, मला कळत नाही आहे. मी अगेन एका मॉरल क्रॉसरोडवर आहे की मी एखादी गोष्ट जशी आहे तशी सर्वांगाने सांगण्याचा प्रयत्न करते, तर मला कोणतरी सांगते तिथे जाऊ नकोस, ते नको बोलूस, त्याचं नाव नको घेऊ, अमुक नको करू, तमुक नको करू. सो मग मी कोण आहे? मी नेमका चौथा पिलर कुठला आहे डेमोक्रेसीचा, पत्रकारिता म्हणून. सो मी कुठे उभी राहते? सो हा तिचा डायलेमा आहे आणि तिची जर्नी येतात ना ती कशी जाते. आणि आत्ता जसं मी म्हटलं की डेमोक्रेसीचा पिलर, सो दॅट वे ऑल आर स्टोरीज आर कनेक्टेड विथ इच अदर. कारण हे 3 मोनोलॉग्स ऑन ट्रूथ अँड जस्टिस जे आपल्या नाटकामध्ये 4 मोनोलॉग्स बनतात, हे फार वेगवेगळ्या गोष्टींकडे जवळून बघण्याचा प्रयत्न करतात, मानवी अनुभवातून बघण्याचा प्रयत्न करतात. हे कशावरचं भाष्य नाही, हे कशावरची टिप्पणी नाही, पण फक्त जवळून बघणं. आणि एक माणूस जेव्हा ह्या सगळ्या प्रोसेसमधनं, ह्या सगळ्या सोसायटल स्ट्रक्चर्समधनं जात असतो तेव्हा नेमकं आपल्या आतली एम्पॅथी, कंपॅशन, माणूसत्व कुठे उरतं आणि कसे आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत त्या वेजमध्ये. आणि अगेन फ्री विल कुठे आहे, आपला व्हॉइस ऑफ कॉन्शियन्स कुठे आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांशी कनेक्टेड. खरं आहे अगदी. कारण ना पत्रकार म्हणून म्हणजे मी स्वतः 32 वर्ष आहे, तर हे जे अंतर्गत द्वंद्व असतं नाही, बाहेरच्या जगाशी आपलं जे काय असेल ते, आणि एक माणूस म्हणून सुद्धा आज सतत द्वंद्व सुरू असतं की राईट का रॉंग, हे का ते, हे करूया की नको करूया. थोडंसं असं त्या मला वाटतं तुझी भूमिका असते. हो, आणि त्यात मी कुठे आहे? मी कुठे? सगळं जे खरं. चांगल्या वाईटांनी हो. गडद झालेलं विश्व आहे, काळं आणि पांढरं, त्यात मी स्वतःला कुठे प्लेस करायचं? कारण मी तर एक कॅमेरा आहे, मी जे दिसतंय ते टिपतोय आणि बरोबर. तुम्हाला सांगतो. सो मला तुम्ही काळ्या पांढऱ्याची बाजू आणि काळं पांढरं मुळात मानायला लावलं तर मी काय करू? जिथे त्या इंट्रिकसीज आहेत, जिथे त्या ग्रे शेड्स आहेत, जिथे लेयर्स आहेत, त्या लेयर्सचं आपण काय करू? तुझ्या तुझी काय गेली भूमिका? म्हणजे विदाउट गिविंग मच अवे, बेस्ट बेकरी केसमध्ये पोळलेली एक व्यक्ती त्या घटनेमध्ये ह्या मोनोलॉगमध्ये दिसते, जी या वेळेला तिच्या सगळ्या भावना आय थिंक न्याहाळून पाहते आणि जिला फक्त एक साधी उमेद आहे की तिला फक्त जगायचं आहे. एवढी जर का साधी कोणाची जी सगळ्यांचीच इच्छा असते की फक्त जगणे, तर ती कशी पूर्ण करता येईल ही साधी इच्छा, ह्याचं ती हे ती फिगर आउट करते थ्रू आउट द मोनोलॉग की मी जगू कसं. या चारही बायका इतक्या स्ट्रॉंग आहेत की जे काही त्यांच्यावर त्यांच्या आयुष्यात घडलं आहे, म्हणजे एका पॉईंटला त्या हतबल होत आहेत, एका पॉईंटला त्यांना असहाय्य वाटत आहे, पण तरीही त्या निर्णय घेऊन त्या सिस्टीमसमोर उभ्या राहतात आणि त्याच्याशी झगडायला तयार राहतात. त्यामुळे त्या चारही बायका खूप ताकदीनं त्या चारही मोनोलॉग्समधनं समोर येतात. ती पण एक तुमच्या ह्याच्यातनं मला एक लक्षात येते की ह्या सगळ्या पात्रांचं एक विशिष्ट असं स्वभाव वैशिष्ट्य आहे आणि त्यामधून स्त्रीच्या व्यक्तिमत्वाची कुठली ना कुठली तरी छटा उभी राहते. तर मी तुम्हाला सगळ्यांना विचारणार की एका शब्दात तुम्ही ती काय सांगायची?
पर्ण तुझ्यापासून सुरुवात करूया. म्हणजे वेगवेगळ्या छटा ज्या असतात मला म्हणजे प्रश्न यायचा एक हां, तुम्ही सगळे जे कॅरेक्टर्स करतायत, आता तुमच्याशी मी चर्चा करते तेव्हा माझ्या लक्षात येते की स्त्रीच्या ह्याचा कुठला तरी पैलू, शेड कुठली तरी ही या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये दिसून येते. बरोबर? तुम्ही त्या नाटकाकडे तटस्थपणे जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला तो कुठला पैलू ठळकपणे जाणवतो जो तुम्ही त्या स्त्रीच्या पर्सनॅलिटीशी जोडू शकाल असं? मला असं वाटतं व्हल्नरेबिलिटी हा अच्छा. मला जाणवणारा खूप मोठी ताकद आहे. म्हणजे अनेकदा बायकांना म्हटलं जातं की सेन्सिटिव्ह आहेत, त्या इमोशनल आहेत, पण मला बायकांमधला हा खूप एक महत्त्वाचा गुण वाटतो की ज्या प्रकारच्या भावना व्यक्त व्हाव्याशा वाटत आहेत त्या अनेक वेळेला बायका करत असतात व्यक्त, आणि ती मुभा आपला समाजही बायकांना देतो. त्या अर्थाने पुरुषांना आपल्याकडे तितकं मोकळेपणाने व्यक्त होता येत नाही, हे सुद्धा आपण नम्रपणे मान्य केलं पाहिजे. पण बायकांना स्वतःकडे खरेपणाने बघता येण्याची क्षमता आहे असं मला वाटतं. त्यामुळे व्हल्नरेबिलिटी ही मला इंटरेस्टिंग क्वालिटी अशी मी विचार करते तेच, पण हो. कोणी अजून बोलला तरी चालेल, म्हणजे हे रॅन्डम सगळ्यांनीच बोलायचं आहे. मला जे वाटतं ते. मला म्हणजे माझ्या हो. कॅरेक्टरबद्दल बघायला गेलं तर मला वाटते निरागसता ही मला एक वाटते त्या व्यक्तीमध्ये आहे, जी तिच्यासाठीचीच आहे, बाकीच्यापेक्षा कदाचित वेगळी असेल. एक असं इन्स्टिंक्ट जे सतत समोरचे येईल त्याच्यासाठी जे मला मिळवायचे ते फाईट करण्यासाठीची ताकद आतनं Resilience. हां, म्हणजे ती Resilience. असतेच असते. ती कधी वापरली जाते, कधी वापरली जात नाही, पण ती म्हणजे नैसर्गिकरित्या असते. ते गुण असतं. मला असं शर्वरी, वाटतं, हां, बोल कल्याण. आंतरिक आवाज ऐकण्याची क्षमता. इंट्रोस्पेक्टिव्ह. मला कनेक्शन, म्हणजे आपल्या कनेक्शन करायची जी छान नीड ज्यामुळे असते ॲज अ ह्युमन, ते मला तिच्यात सर्वात जास्त रिलेटेबल आणि ते मला तिच्याशी कनेक्ट करतं. ते कनेक्शन, नीड फॉर कनेक्शन. प्रश्न विचारण्याची क्षमता, ओके. ते एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. फील की तो हक्क तुम्हाला आहे की नाही, इथूनही आपण एक जर्नी सुरू केली आहे समाज म्हणून. प्रश्न विचारण्याची क्षमता. पण तू करुणाष्टक केलंस, नंतर तोतोचान केलंस, आणि हे एक अगदी वेगळं प्रायोगिक नाटक आहे. तुम्ही सुरू केल्यापासून आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल या नाटकाचे काय सांगतील? की खूप इंटेन्स, खूप चांगला अनुभव कुठला होता? कधीतरी असं पण होतं ना, पोटात गोळा येतो, अरे बापरे ही सिच्युएशन कशी हँडल करायची, असं पण झालं असेल. म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठीच, कोणी सांगितलं तरी चालणार आहे, तू सांग ती. मी जेव्हा हे नाटक बसवलं तेव्हा मला असं होतं की याचे काय 5-10 प्रयोग झाले, आणि म्हणजे मला पुण्यात 2 प्रयोग, मुंबईत 2 प्रयोग जरी झाले, प्रत्यक्ष हे नाटक उभं राहिलं, आणि तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्याचं पुढे किती प्रयोग होतील, कुठे कुठे हे नाटक प्रवास करेल, असं खरंच सांगायचं तर तसा काही त्याचं योजना नव्हती. पण जेव्हा पहिले पुण्यातले 4 प्रयोग झाले, मुंबईतले 4 प्रयोग झाले, तेव्हा लोकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेक विद्यार्थी हे नाटक बघून जातात, ते त्यांचे रिपोर्ट्स त्याच्यावर लिहितात. अनेक युनिव्हर्सिटीजमधले पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी येतात, सोशलॉजीचे विद्यार्थी येतात, सायकोलॉजीचे, आर्ट स्टडीजचे विद्यार्थी येतात. तर नंतर हळूहळू असं कळायला लागलं की हे नाटक पोचलं पाहिजे, जास्ती लोकांपर्यंत हे पोचवलं पाहिजे. आणि त्या अर्थाने प्रायोगिक नाटकांची एक कमतरता असते की त्याचे प्रयोग फार तर फार 4 ठिकाणी होतात, मुंबई, पुणे, हिंदी इंग्लिश नाटक असेल तर काय बँगलोर, दिल्ली, आणि मग ते नाटक बंद होतं. पण त्या अर्थाने मी तोतोचान सारखं नाटक केलेलं आहे, सत्यशोधक सारखं नाटक केलं आहे, किंवा अनेक मराठी व्यावसायिक नाटकांचे सुद्धा मी प्रयोग करते. मी त्यामुळे मला प्रवास करायची सवय, नाटक घेऊन फिरायची सवय, आणि प्रायोगिक नाटक घेऊन फिरणं ही खूप आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण की आपल्याला जर आपण महाराष्ट्रभर फिरलो तर एका प्रकारचं नाटक बघायची सवय असते. मराठी विशिष्ट एकाच प्रकारचं नाटक तिथे जातं पण, पोचतं पण त्या अर्थाने वेगळ्या प्रकारची कला, चित्र, स्कल्पचर, गाणं, नाच, नाटक हे सगळंच मला असं वाटतं की एकत्रित्या इंटरडिसिप्लिनरी ज्या अर्थाने आपण आर्ट फॉर्म्सला बघू जर शकलो आणि ते विविध ठिकाणी घेऊन जाऊ शकलो तर मला ते खूप
खूप एक्साइटिंग वाटतं. आणि या नाटकाच्या बाबतीत असं झालं की लोकांना हे जवळचं वाटायला लागलं आणि मला असं वाटलं की हे नाटक घेऊन ते फिरवलं पाहिजे, त्याचे प्रयोग बाहेर पण झाले पाहिजेत. आम्ही पुण्या मुंबईच्या बाहेरसुद्धा प्रयोग केले. मला असं वाटतं सगळ्यात आवडता जो प्रयोग झाला आहे तो नगरमध्ये आम्ही एका शाळेत केलेला प्रयोग आहे. नगरमध्ये ऊर्जा रंगभवन नावाची शाळा आहे. तिथले सगळे शिक्षक कर्मचारी यांनी येऊन ते नाटक बघितलं. त्यात आणि सगळे मराठी ऑडियन्स होतं आणि आमचं नाटक हिंदी इंग्लिशमध्ये आहे. पण त्यांनी ज्या प्रकारे ते बघितलं, ज्या प्रकारे त्याला दाद दिली, ज्या प्रकारे त्यावर व्यक्त ते झाले, ते बघणं फार त्या अर्थाने ज्याला म्हणतात आपण की अश्वरिंग होतं, बळ देणार होतं की थोडं वेगळी दृश्य भाषा असलेलं नाटक, थोडा वेगळा आशय असलेला नाटकसुद्धा सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोचू शकतो, ते त्याच्यातनं वेगळा अर्थ काढू शकतात. त्यामुळे ऑडियन्सेसला पण हे ह्यांना कळेल, हे ह्यांना कळणारच नाही असं म्हणणं फार काही बरोबर नाही आहे. तर नगरमधला मला आठवणीतला माझा सगळ्यात आवडतीचा प्रयोग तो आहे. आणि त्यानंतर आम्ही आत्ता भारतभर हे नाटक घेऊन फिरतोय. वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये या नाटकाचं सिलेक्शन झालं आहे. अगदी आत्ता आम्ही केरळला इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल ऑफ केरलामध्ये जाऊन आलो. दिल्लीच्या भारत रंग महोत्सवात आम्ही जाऊन आलो. बँगलोरमध्ये 2 फेस्टिवल्स आम्ही केले. रंगशंकरा जी अरुंधती नागांचं खूप मोठी जागा आहे तिथे प्रयोग केला. बँगलोर हब्बा फेस्टिवल म्हणून आहे तिथे केलं. सेरेंडिपिटी फेस्टिवल जो गोव्याचा आहे तिथे केलं. मुंबईला कालाघोडा फेस्टिवलमध्ये केलं. आणि यावर्षी मला सांगायला आनंद होतो की भारतभरातनं 422 नाटकं महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स मेटा नावाची स्पर्धा फेस्टिवल असते. तर तिथे या नाटकाची 10 नाटकांमध्ये निवड झालेली आहे. सो इतक्या भारतभरातल्या नाटकांमध्ये हे नाटक निवडलं जाणं आमच्यासाठी पण खूप स्पेशल गोष्ट आहे. आणि गेला 1 वर्षभर आम्ही एकत्र प्रवास करतोय आणि एकमेकींबरोबर आम्ही आहोत. आमच्याशिवाय सुद्धा एक खूप मोठा गट आहे जो आत्ता तिकडे प्रयोगाची तयारी करतोय, लाईटिंग करतोय, सेटअप करतोय. तर असं आम्ही सगळे गेले 1 वर्षभर प्रवास करतोय. तर खूप छान अनुभव आहे. तुम्हाला सगळ्यांना मिळून आमच्या प्रेक्षकांना काय सांगायचं शेवटचं? सत्याचा शोध चालू ठेवा. ठेवा. मला असं वाटतं की प्रश्न विचारायची ताकद, जसं कल्याणी म्हणाली तसं आपल्या सगळ्यांमध्ये ती ताकद असते. कधी कधी बाहेरच्या रित्यांनी आपण घाबरत असतो, प्रश्न विचारायला आपल्याला भीती वाटत असते, पण तो आपला हक्क आहे. प्रश्न विचारले पाहिजेत, त्याची उत्तरं मिळत न मिळत पण तो शोध चालू ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रेमाने संयमाने हा शोध घेता येऊ शकतो असं मला वाटतं. आणि तोच प्रयत्न आमच्या नाटकांनी सुद्धा आम्ही घेतो. तर हा जो वेगळा प्रयोग आहे अवश्य बघा, कारण प्रायोगिक नाटक करण्यासाठी खरंच खूप तळमळ असायला लागते. व्यावसायिक गणित जमणं अवघड असतं. त्यातून काही जिद्दी कलाकार असतात जे अशा आशयगर्भ ज्याला म्हणता येईल अशा कलाकृती तुमचा आमच्यासमोर खूप कष्टाने मेहनतीने घेऊन येतात त्या प्रयोगाला. आणि खूप 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 शुभेच्छा. खूप प्रयोग होत अशी इच्छा. थँक्यू सो मच. खूप छान मनमोकळ्या गप्पा या नाटकाच्या कलाकारांसोबत आणि दिग्दर्शकीसोबत झालेल्या आहेत. नाटकाचा प्रयोग जो आहे तो अतिशय विचार करायला लावणारा आहे, आशयगर्भ आहे आणि तुम्हाला काहीतरी विचार घेऊन घरी पाठवणारा आहे. त्यामुळे या नाटकाबद्दलची तुमची मतं कळवा. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास या सगळ्या टीमसह मी आपली रजा घेते. धन्यवाद.